पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथील ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या राज्य अधिवेशन अभ्यास वर्गात सायबर क्राईम एक्सपर्ट श्री योगेश ठाणगे यांनी कार्यकर्त्यांना सायबर क्राईम संदर्भात अत्यंत महत्त्वाची मोलाची माहिती दिली। प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आता या क्षणापासून काय अत्यावश्यक आहे आणि का संपूर्ण मार्गदर्शन ऐकणे किती आवश्यक आहे हे आपल्याला हे ऐकल्यावरच समजेल। तर ऐकूया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। हा जो विषय आहे हा मला वाटत नाही आता नवीन आहे। मी शाश्वती देऊन सांगू शकतो की इथं बसलेले काही आणि तुमच्या ओळखीमध्ये कमीत कमी एक अशी व्यक्ती जरूर असेल ज्याच्या बाबतीत काही ना काहीतरी सायबरची घटना आत्तापर्यंत घडलेली आहे आणि त्याचे पैसे, त्याचा मान सन्मान, त्याचा वेळ आणि अन्य गोष्टीला तो मुकलेला आहे। एवढं सगळं असूनही आणि आपल्या आजूबाजूला सतत न्यूज, व्हॉट्सॲप, अन्य मार्गाने आपल्याला ह्या गोष्टी सतत कानावर पडतात, पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात। एवढं असूनही सायबरच्या बाबतीत जर मी विचारलं तुम्ही काय करता तर लोकांना त्याचं उत्तर सुचत नाही। मला एक वाटतं की साधी गोष्ट आहे की जर आपल्याला इंटरनेट वापरण्याशिवाय आता दुसरा मार्ग नाही आहे, दुसरा पर्याय नाही आहे, तर आपल्याला हे इंटरनेट सुरक्षितरित्या वापरता आलं नाही तर तुम्ही आत्तापर्यंत जे काय कमवलं आहे ते कमवायला तुम्हाला एक दिवसही खूप झाला। आणि एवढा मोठा धोका आपल्या सतत आजूबाजूला खिशात वावरत असला तरी लोक मात्र त्याच्याकडे बघू, जेव्हा होईल तेव्हा पाहू अशा पद्धतीने पाहतात। आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मला प्रामुख्याने जाणवते। 2007 पासून मी या क्षेत्रात कार्यरत आहे। पुढच्या वर्षी मला 20 वर्ष पूर्ण होतील आणि आत्तापर्यंत जवळजवळ एक 15,000पेक्षा जास्त सायबर गुन्हे यांची उकल करण्यात मी पोलिसांची मदत केली। आणि एरवी माझे जे स्टुडंट असतात ते पोलीस असतात, पोलिसांना मी शिकवायचं काम करतो, सायबरचा तपास कसा करायला पाहिजे। तुम्हाला एक मी सांगतो, इथं बसलेले ऑलमोस्ट सगळेच जण अशा जगातून आले जिथे इंटरनेट नव्हतं, जिथे हे तंत्रज्ञान नव्हतं आणि आपली ही शेवटची पिढी आहे ज्यांनी इंटरनेट नसलेलं जग पाहिलंय। ठीक आहे, 2000 नंतर जेवढे लोक जन्माला आले त्यांना प्रश्न पडतो कधी कधी की तुम्ही पूर्वी कसे जगायचे, तुम्ही प्रत्येक वेळी एका लोकांना भेटायला जायचे का, काही तुम्हाला विकत घ्यायचे तर बाजारात जाता का, असे प्रश्न पडतात त्यांना। जसे आपल्याला प्रश्न पडतात की शिवाजी महाराजांच्या काळात कसे रोज वर खाली गड किल्ले करत असतील, तसे आता पुढच्या पिढीला प्रश्न पडतात की इंटरनेट नसतानाही कसे जगायचे। आणि आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की इंटरनेट नसलेलं जग कदाचित जास्त सुंदर होतं, थोडंसं स्ट्रगलवालं होतं पण सुंदर होतं। इंटरनेट आल्यामुळे आपल्याला एक खूप मोठं वरदान मिळालेलं आहे। कसलं वरदान? माहितीचं। आज अशी जगात कोणतीही माहिती नाही की जी तुम्ही काही क्षणात मिळवू शकत नाही, बरोबर आहे? तुम्हाला जर ग्राहकांच्या विषयी काही माहिती हवी असेल किंवा त्या कायद्याविषयी काही माहिती हवी असेल तर ती मिळवायला तुम्हाला कुठेही जायची गरज नाही। मोबाईल काढून तुम्ही काही क्षणात ती माहिती तुमच्या भाषेत मिळवू शकता। पण हे वरदान मिळाल्यासोबत एक शाप पण मिळाला आपल्याला। आता आपल्याला प्रायव्हसी राहिलेली नाहीये, खाजगीपणा राहिलेला नाहीये। तुम्हाला तुमच्या किती पिढ्या माहिती आहेत आधीच्या? 2, 3, 4, कदाचित 10। जोवर पृथ्वी जिवंत आहे तोवर तुमच्या पिढ्यांना माहिती असेल, पुढच्या 1000व्या पिढीला सुद्धा माहिती असेल तुम्ही कोण होता, काय करायचे, कसे दिसायचे।
आणि आत्ता सुद्धा तुम्ही बघू शकता की आपली माहिती प्रचंड प्रमाणात लोक गोळा करतात, त्या माहितीच्या आधारे तुम्हाला फोन करतात आणि अन्य गोष्टी सतत चालू असतात. असं होऊ शकत नाही की सायबर क्राईम पासून मला वाचायचंय त्यामुळे मी आजपासून मोबाईल सोडला. तुम्ही जरी मोबाईल सोडला तरी तुमची बँक इंटरनेट सोडणार नाही, लक्षात ठेवा. किंवा बाकीचे जे काय व्यवसाय असतील ते इंटरनेट सोडणार नाहीत. म्हणजे मला असं वाटतं की जर एखादी व्यक्ती म्हटली नाही मला हे कळत नाही आणि माझ्या बाबतीत सायबर क्राईम होत नाही म्हणून मी हे सगळं सोडतो, तर तुम्हाला एकच जागा आहे, ती म्हणजे हिमालय. आणि ते सुद्धा हिमालयाच्या गुहेत जायला लागेल, एकट्याला दरवाजा लावून घ्यायला लागेल. तर तुम्ही याच्यापासून मी म्हणाल थोडीशी तुम्हाला मुक्ती मिळू शकते, नाहीतर तुम्हाला ह्याचे शिकण्याशिवाय पर्याय नाहीये. आणि जर तुम्ही म्हणत असाल आता माझं वय झालं, मला हे कळत नाही, मला हे शिकता येत नाही, तर लक्षात ठेवा जो काळानुसार बदलत नाही काळ त्याला गायब करतो. तर जोर तुम्ही जिवंत आहात तोर तुम्हाला याची माहिती घेऊन सुरक्षितपणे कसं वापरायचं हे जर कळालं नाही तर खरंच खूप मोठे तोटे तुम्हाला पाहायला मिळू शकतात. मी लोकांची पूर्ण म्हणजे तुम्ही विचार करा, आज तुम्ही ज्या काय वयात आहात, जेवढे तुम्ही कष्ट केलेत, जेवढे तुम्ही पैसे कमवलेत, ते लिटरली एका दिवसात गेलेले पाहिलेत. तुम्हाला सांगणार आहे, त्यात काही वाद नाही, त्यासाठीच तर मी इथं आलोय. सगळ्यात पहिलं तुमच्या मनात जर हे असेल की मला हे कळत नाही आणि मला त्यामुळं मला ह्याच्यात पडायचं नाही, तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. शिकायला वय लागत नाही, शिकायला फक्त एकच गोष्ट लागते, ती म्हणजे इच्छा. आपल्याकडे एकलव्याचं उदाहरण आहे महाभारतातलं. आजकाल लहान लहान मुलंच आईवडिलांची खात्री कमी करतात. म्हणजे सायबर हल्ले बाहेर न होतात, बाहेरची लोक सायबर हल्ल्यांमध्ये आपल्याला फसवतात, हा भाग आहे, हा जाणार नाहीये. ते बिचारा लहान पोर, त्याला काय कळत नाही, त्याला वाटतं बटन दाबलं की सगळं येतं घरी, पैसे पण ऑटोमॅटिक जातात. आणि ते जे बटन दाबतं आणि नंतर कळतं आता खात्यात काही शिल्लक राहिलेलं नाहीये. याच्यातनं बाहेर पडता पडता लोक मी बघितली आहेत खूप म्हणजे मोठ्या अडचणीत येतात, बाहेर पडताच येत नाहीत. गेलेले पैसे मिळवणं एक नंतरचा विषय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे जायला नाही पाहिजेत. आणि आपल्या सगळ्यांचा कुठं ना कुठं तरी सायबरशी संबंध सतत येत असतो, सतत. तुम्ही मान्य करा अथवा करू नका. आणि ह्याच्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही स्वतः तो मोबाईल, त्याच्यातल्या सर्व गोष्टी जुजबी तरी तुम्हाला यायलाच पाहिजे. आणि जर तुम्हाला ते येत नसेल तर आपल्या आजूबाजूला पाऊस चांगला पडतोय, नद्या वाहत आहेत, तुमचे मोबाईल सोडून द्या. त्याच्यात तुमच्या मोबाईलला तुम्ही अँटीव्हायरस टाकायला पाहिजे आणि तो सुद्धा विकत घेऊन टाकला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मला तर मोबाईल वापरताच येत नाही, तर हे काय सांगतात अँटीव्हायरस टाकायला, आणि मी काय अँटीव्हायरस टाकणार. म्हणून म्हटलं जर असं जर तुम्हाला येत नाही तर ते नद्या वाहत आहेत, सोडून द्या मोबाईल तुमचे. दुसरं माझ्याकडे काही पर्यायच नाही सांगायला. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही जर तुमच्या फोनमध्ये अँटीव्हायरस टाकला तर आजकाल बघा जे सायबर हल्ले घडतात त्याच्यामध्ये OTP मागत नाहीत, काहीच करत नाहीत, डायरेक्ट अकाउंट रिकामे होतात. म्हणजे पूर्वी काय म्हणायचे, आता मी तर येऊन म्हणायचो OTP सांगू नका. आता OTP सांगायला ते विचारतच नाहीत. OTP ते डायरेक्ट तुमचा मोबाईल हॅक करून टाकतात. आणि हॅक म्हणजे जसा तुम्ही मोबाईल वापरता तसा तो व्यक्ती दुरून वापरू शकतो. त्याला पाहिजे असेल तर तुमच्या फोनमधले फोटो काढून घेऊ शकतो, पाहिजे असेल तर तुमच्या फोनमधला मायक्रोफोन ऑन करून तुमचे कॉल ऐकू शकतो, तुम्हाला पाहू शकतो, वाटेल ते करू शकतो तुमच्या फोनसोबत. हे होऊ नये असं वाटत असेल किंवा ह्याच्यापासून थोडीफार सुरक्षा यायची असेल तर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये अँटीव्हायरस टाकणं अत्यावश्यक आहे. आणि तुम्ही जर म्हणत असाल मला माहीत नाही, तर एक काम करा, एक चांगला कॉम्प्युटरवाला बघा जो तुम्हाला अँटीव्हायरस टाकून देईल. आणि हा अँटीव्हायरस 300 ते 400 रुपये याच्यापेक्षा जास्त महाग नाहीये, वर्षाला सांगतोय मी. 300 रुपये म्हणजे जास्त झालं, म्हणजे महागड्यातल्या महागडा जरी सांगितलं तरी
तुमच्यापैकी किती लोकांना ऑनलाईन खरेदी करता येते? त्या गोष्टी थांबवेल. तुम्हाला काहीही करायची गरज नाही. जसा एक पोलीस असतो जो आपल्या थोडक्यात भागातल्या चुकीच्या गोष्टींना शोधून नष्ट करतो, तसाच हा अँटीव्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये जर काही चुकीच्या गोष्टी असतील जेणेकरून तुमचे OTP, तुमचे पासवर्ड, तुमच्या मोबाईलमधले पैसे दुसरा कोणतरी काढून घेईल, तो स्वतःहून थांबवेल. खूप सारी लोक मोबाईल विकत घेतात, महागडे मोबाईल घेतात, पण त्यांच्या मोबाईलला अँटीव्हायरस टाकत नाहीत. काही लोक म्हणतील आमच्या मोबाईलमध्ये विकत घेतानाच अँटीव्हायरस आहे. हे खोटे. विकत घेताना अँटीव्हायरस येत नाहीत. काही लोक म्हणतील आम्ही आयफोन वापरतो, आयफोन हॅक होत नाही. याच्यासारखी मोठी अंधश्रद्धा नाही सांगतो मी तुम्हाला. मी स्वतः एक हॅकर आहे. हॅकर म्हणजे जो असा ताबा घेऊ शकतो. पण त्या गोष्टीचा वापर मी लोकांना बचाव कसा करायचा हे शिकवण्यासाठी करतो. आणि त्याच्यामध्ये मला असं आणलं की या अर्ध्या तासात सोप्यातली सोपी गोष्ट मी काय सांगू शकतो सर्व लोकांना. तर तुम्ही तुमच्या स्वतःहून टाकत असला सोन्याहून पिवळं, तुम्हाला जर स्वतःहून टाकता येत नसेल तर एक गोष्ट नक्की करा. तुमच्या पॅडमध्ये एकच गोष्ट लिहा, मला आज एक विकत घेतलेला अँटीव्हायरस माझ्या मोबाईलमध्ये टाकायचा आहे म्हणजे आहे. जर तुम्ही तो टाकला नाही तर कधी ना कधीतरी तुम्हाला सायबर क्राईमची वारी निश्चित आहे. आणि नुसती ती वारी करून भागणार नाही. जे गेले ते मिळवणं हे अजून अवघड आहे त्याच्यामध्ये. हो, की तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडनं काही मेसेज आला व्हॉट्सॲपला आणि त्या मेसेजमध्ये आहे की डाउनलोड करा. तर तसं पूर्वी मला आपण सांगतो ना लहान मुलांना, अनोळखी व्यक्ती आला चॉकलेट घ्यायचं नाही बाळा, तसं आता मला मोठ्या व्यक्तींना सांगायला लागतं की अनोळखी व्यक्ती आहे, जर तुम्हाला काही पाठवत असेल व्हॉट्सॲपवर, काही फाईल पाठवत असेल, गुड मॉर्निंग गुड नाईट काय अनोळखी असेल तर त्यापासून लांब राहायचं. आणि जर ओळखीचं असेल आणि विनाकारण पाठवत असेल, अचानक कधीतरी उठवलं आणि काहीतरी पाठवलंय, तर आपल्याला काही उत्सुकता असते ना, काय पाठवले बघू, मला बघायचंय. त्या उत्सुकतेपोटी सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर शक्यतो अनोळखी व्यक्तींच्या तर नादीच नाही लागायचं. कारण का हा अनोळखी व्यक्ती कोणी असू शकतो. तर खऱ्या आयुष्यात एकदा पारखत असाल तर ऑनलाईनमध्ये कमीत कमी 3 वेळा पारखून घ्या. म्हणजे काय होईल, तुमची फसवणूक होण्याची शक्यता तुम्हाला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात टाळता येईल. लोक काय करतात, मी साधी गोष्ट सांगतो, एखाद्याला जर मी रस्त्यावर चालता चालता म्हटलो की अरे इकडे ये, मी तुला सांगतो अशा स्कीममध्ये पैसे गुंतो, तुला दुप्पट मिळतील, तो माझं ऐकणारही नाही, माझ्याकडे पाहणारही नाही. पण हेच जर त्याला मी कॉल केला किंवा व्हॉट्सॲपला मेसेज पाठवला, तो लगेच रिप्लाय करतो, हो मला जाणून घ्यायचं काय. मला एक गोष्ट कळत नाही, समोरच्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवत नाही, इथं कोणी दिसलं पण नाही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला जातो. हे बघा, 2 प्रकारे तुम्ही सायबर हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करू शकता. एक म्हणजे तुम्ही जे यंत्र वापरताय त्याला सुरक्षित करून, ते मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही काय करायला पाहिजे, अँटीव्हायरस टाकून घ्यायला पाहिजे. आज तुम्ही घरी गेल्यावर कुठं तुम्ही जाणार, कुठं असाल, स्वतः टाकत असाल तर चांगली, पण कोणाकडनं तरी जो कोणी तुमचा ओळखीचा आहे, जाणकार आहे, तुमचा हितचिंतक आहे, तुमच्या घरातलं जे घरातल्या पोराला माहिती असेल की नाही डाऊट आहे, पण एखादा कॉम्प्युटरवाल्याला पकडा आणि त्याला म्हणा की मला माझ्या फोनमध्ये एक चांगला अँटीव्हायरस टाकून दे आणि माझा फोन स्कॅन करून दे. आणि त्यांनी जर तुम्हाला 400-500 रुपये मागितले तर द्या. 400-500 रुपये कुठे आणि 4-5 लाख कुठे, पण हे नक्की विसरू नका. तर हे झालं आपल्या असं वापरत असलेलं यंत्र सुरक्षित करणं. दुसरं म्हणजे आपण त्या यंत्रासोबत कसे वावरतो. जसं मी त्यात तुम्हाला एक सांगितलंय, कुणीही त्यांचा मोबाईल जो आहे तो बिना पासवर्डचा ठेवायचा नाही. ठीक आहे. तुम्ही म्हणत असाल मी विसरते, काही नाही विसरत. तुम्ही जर विसरत असला तर आज इथं आलाच नसता. ते उगाच स्वतःला कमी लेखायचं, कुठून आलंय खूळ तेच कळत नाही मला. असेल त्या बँकेच्या ब्रांचमध्ये जायचं आणि त्यांना विचारायचं की उद्या जर काही झाली गडबड तर मला एक नंबर द्या ज्याच्यावर मी फोन करून सांगेल की माझं बँक खातं गोठवा. किती लोकांच्या मोबाईलमध्ये बँकेचा तो नंबर आहे की मी बँक खातं गोठवू शकतो. तुम्हाला जाता आपली जी बँक आहे त्या बँकेच्या ब्रांचमध्ये जायचं, इंटरनेटवर नाही, आणि त्यांना म्हणायचं की उद्या जर काही कमी जास्त झालं तर मला तो नंबर द्या ज्याच्यावर मी फोन करून सांगेल माझं कार्ड ब्लॉक करा, माझं खातं गोठवा.
कारण का तो नंबर मिळायलाच मुश्किल होते आणि तो नंबर मिळवता मिळवता चुकीचा नंबर मिळवला होता. त्यामुळे तो नंबर सगळ्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये स्वतःच्या मी तर म्हणतो कुठेतरी लिहूनच ठेवायला पाहिजे. अजून एक गोष्ट, इन केस काही झालं आणि तुम्हाला जाणवलं की बाबा काहीतरी गडबडे पैसे चाललेत, ठीक आहे, तर तुम्ही मोबाईल बंद करायचा तुमचा. लोक काय करतात, तो मोबाईल वापरत राहतात. बऱ्याच वेळा लोक मला फोन करतात, सर माझा फोन हॅक झालाय. माझा पुढचा प्रश्न असतो, कुठल्या फोनवरनं बोलताय? त्याच फोनवरनं बोलते म्हणून. जर तुम्हाला तात्काळ ती गोष्ट थांबवायची आहे तर फोन स्विच ऑफ करून टाकायचा, जो फोन तुमचा हॅक झालाय किंवा गडबड झालेली. एक 1930 नंबर आहे, हा तर बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल. जर इन केस तुमच्या बाबतीत काही सायबरची घटना घडली तर 1930 कॉल करून तुम्ही काय करू शकता, त्यांना सांगू शकता की माझे असे पैसे गेलेत, त्याच्यावर काहीतरी पुढं कारवाई करा. सो 1930 1930 हा नंबर सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्याला कॉल केला तर तुमच्याकडे तुमचा अकाउंट नंबर, ज्याच्यातून पैसे चाललेत, जे पैसे गेलेत त्याचा ट्रान्झॅक्शन नंबर आणि किती पैसे गेलेत हे जर तुम्ही व्यवस्थित 1930 कॉल करून सांगितलं तर कदाचित शक्यता आहे की ते पैसे गोठवले जातील आणि ते तुम्हाला परत मिळवता येतील. सर्व गोष्टी करून मग पोलीस स्टेशनला जायचे, कारण की मग पोलीस स्टेशनमध्ये परत तुम्हाला तेच करायला लावतं. जेवढ्या लवकर तुम्ही त्याची तक्रार कराल तेवढ्या लवकर तुम्ही ते पैसे गोठवू शकण्याची प्रक्रिया, म्हणजे थोडक्यात गोठवू शकाल. आणि एकदा का पैसे गोठले, समजा तुमचे पैसे गेलेत लाखभर रुपये आणि समोरच्या ज्यांनी चोरले त्याच्या अकाउंटला गोठले गेले, तर ते तुम्ही परत मिळवू शकता. आता एक नवीन प्रक्रिया आलेली आहे, त्याला MRM पोर्टल असं म्हणतात. MRM पोर्टल तुम्ही वाटल्यास लिहून ठेवा, किंवा तुमच्याकडे ज्यांचे पैसे गेलेत आत्तापर्यंत त्यांना तुम्ही सांगू शकता की MRM पोर्टल म्हणून आहे आणि तुम्ही जी ऑनलाईन तक्रार केली होती 1930 किंवा सायबर क्राईमला, त्या तक्रारीचा नंबर त्या पोर्टलवर जर तुम्ही टाकला आणि तुमची गेलेली रक्कम गोठली गेली असेल तर त्या MRM पोर्टलवरनं तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की ती रक्कम तुम्हाला परत मिळावी. आणि ही खूप सुंदर योजना गव्हर्नमेंटने आणली आहे. पूर्वी वकील लावायला लागायचा, वकिलाला पैसे द्यावे लागायचे, तर कोर्टात भांडायचं, मग ते पैसे परत मिळायचे. पण आता MRM पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही स्वतः ती गोष्ट करू शकता. ठीक आहे, म्हणजे गेम खेळायचा आणि पैसे कमवायचे. तुमच्यापैकी काही लोकांनी केलं असेल किंवा तुमच्या घरात कोणतरी करत असेल. ऑनलाईन गेमिंगमध्ये जर तुम्ही पैसे कमवले तर ते पैसे हे चुकीच्या मार्गाने आलेले पैसे आहेत आणि गव्हर्नमेंट ते पैसे कमवल्यामुळं तुमची खाती गोठवू शकतं. आणि असं बऱ्याच वेळा होतं की बँकवाले फोन करून सांगतात की तुमचं खातं गव्हर्नमेंटने गोठवलेलं आहे आणि तुम्ही म्हणता आम्ही तर काहीच केलेलं नाही आहे. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीने ऑनलाईन जर गेमिंग कोणी करत असेल आणि त्याच्यात त्यांनी 4 पैसे कमवले असतील तर त्याचं खातं कधी ना कधीतरी गोठवलं जाणार आहे, कारण का हे इल्लीगल आहे. तुम्हाला काही लोक भेटतील सध्या आणि म्हणतील की तुमच्या खात्यावर काही रक्कम येईल, ती रक्कम आम्हाला कॅशमध्ये काढून द्या, ठीक आहे, आणि आम्ही तुम्हाला त्या रकमेचे 10% रक्कम देतो, फक्त तुमचं अकाउंट आम्हाला पाहिजे, आम्हाला गरज आहे, आम्हाला आता अकाउंट काढता येत नाहीये. लक्षात घ्या, अशा पद्धतीने तुमचं बँकेचं खातं कोणालाही भाड्यावर देऊ नका, कारण का ती जी रक्कम तुमच्या खात्यावर येणारी आहे ती कोणाची तरी फसवणुकीची रक्कम आहे आणि उद्या तुम्ही ती कॅश काढून कोणाला तरी देणार, तो माणूस तुम्हाला परत भेटणार नाही. तुम्हाला मात्र पोलीस भेटतील आणि म्हणतील काय केलं या पैशाचं. तुम्हाला म्हटलं तुमच्या मोबाईल ही शेअरिंगची गोष्ट आहे का? अजिबात शेअरिंगची गोष्ट राहिलेली नाही आहे. मोबाईल ही तुमच्या बँकेची किल्ली आहे, लक्षात ठेवा. मोबाईल ही तुमच्या खाजगीपणाची किल्ली आहे. आणि तुम्हाला अजून एक गंमत सांगतो, आपले सर्व बघा, तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय फ्री वापरता. तुम्ही ईमेल फ्री वापरता, ईमेलसाठी कोण पैसे देतं येतं? तुम्ही मॅप फ्री वापरता, तुम्ही गुगल पे पण फ्रीज वापरता, तुम्ही व्हॉट्सॲप फ्री वापरता, तुम्ही यूट्यूब फ्री वापरता, तुम्ही या सगळ्या गोष्टी फ्री वापरता. तुम्हाला खरंच वाटतं का या फ्री आहे? अहो, ऑक्सिजन पण फ्री नाही आहे, तुम्ही कार्बन डायऑक्साईड देताना म्हणून मिळतं तुम्हाला. मग ह्या गोष्टी आपल्याला हे सगळे फ्री का देतात? कारण का त्यांना आपण नकळत मान्य केले की बाबा तुम्ही आमचा डेटा घेऊ शकता, हे आपण मान्य केलेलं. मग लोक मला म्हणतात, सर आम्ही काहीतरी चर्चा करतो आणि आम्हाला त्याच ॲड येतात.
तर मला सांगायचं असं आहे, या गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत. मी परत रिपीट करतो काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला करायच्या आहेत, कारण का वेळ फार. मोबाईलला पासवर्ड टाका. दुसरी गोष्ट, तुमच्या मोबाईलमध्ये अँटीव्हायरस विकत घेऊन टाका. ठीक आहे. तिसरी गोष्ट, अनोळखी व्यक्तींनी काही पाठवलं असेल ते घेऊ नका. अनोळखी व्यक्तींनी कॉल केला व्हॉट्सॲपवर उचलू नका. व्हिडिओ कॉल केला अजिबात उचलू नका. ठीक आहे. 1930 वर तक्रार करा जर काही गडबड झाली तर. तक्रार करताना सोबत तुमचा ट्रान्झॅक्शन नंबर, बँकेचा अकाउंट नंबर, रक्कम या गोष्टी ठेवा. आणि जर तुमचे पैसे कोणाचे गेले असतील आत्ता याच्यापूर्वी आणि त्यांना ते परत मिळवताना अडचण येत असेल तर MRM पोर्टल हे लिहून घ्या आणि त्यांना सांगा की गुगलवर जाऊन MRM पोर्टलबद्दल माहिती घे, कारण काही अजून त्याची एक वेगळी पद्धत आहे, अजून वेळ लागेल. मला अजून अशा 4 चिठ्ठ्या नको आहेत, एकच चिठ्ठी वासेल. तर MRM पोर्टल त्यांना सांगा की MRM पोर्टलवरनं तुम्हाला तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, त्याच्यात जर फ्रीज झाले असतील तर, खाते गोठवलेत गेले असतील तर. एवढं सांगून मी थांबतो. ठाण घे तुमच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये आहे. मी तुम्हाला माझा ऑफिसचा नंबर देतो, तो आहे 9028 512729 9028 512729. टाकलेले की सायबर हल्ले कसे होतात आणि कसं वाचायचं त्यापासून. शेल स्ट्रॉंग SHELLSTRONG हे तुम्ही यूट्यूबवर सर्च करा. SHELLSTRONG शेल स्ट्रॉंग. तुम्हाला जर कोणी फोन करून घाबरवत असेल, फोन कट करून टाकायचा. आणि जर तुम्ही काय केलं असेल तर पोलीस तुम्हाला घरात लॉक करत नाही, डायरेक्ट घेऊन जातात. जर कोणी फोन करून म्हटलं मी पोलीस आहे तुम्हाला घरी लॉक करतोय, समजायचा गडबड माणूस आहे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, फोन करून कोणी घाबरवलं फोन कट करायचा. लाईट जाणारे हो जाऊ दे म्हणायचं, गॅस कट करणारे हो कट करू दे म्हणायचं. जो घाबरवतो तो तुमचा मित्र नाही, मग तो खऱ्या जेवणात असू दे किंवा ऑनलाईन असू दे.